पाकिस्तानकडे भिकाऱ्यांकडे पैसेच नव्हते. म्हणजे किती लुच्चपणा करावा, किती देशाच्या विरुद्ध वागावं. पाकिस्तानचे लोक मेले तर फारच चांगलं. पाणी नाही म्हणजे मरायचेच आहेत ते. पण मुलं पैदा करून ठेवलीत प्रचंड 25 कोटी 27 कोटी लोकसंख्या करून ठेवली आहे. खायला काय घालणार? ॲटम बॉम्ब आहे त्यांच्याकडे. घाला घशात ॲटम बॉम्ब आणि जगा त्या ॲटम बॉम्बवरती. त्यामुळे लवकरच पाकिस्तानची शक्ल पडतील याच्यात मला तरी काही वेगळं वाटत नाही. मला खात्रीच आहे त्याची. नमस्कार. प्रहार न्यूज लाईनमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर श्रावणी वाघ व्हिडिओग्राफर आहेत. आज मोहरमचा दिवस आहे आणि मोहरमच्या दिवशी मुस्लिम लोक, पर्टिक्युलरली शिया लोक, त्यांचं जे करबलाच्या लढाईमध्ये त्यांचे हसन आणि हुसेन मारले गेले, म्हणजे हजरत मोहम्मदांच्या जावयाचे किंवा पुतण्या आणि जावई एकच होता अली, त्याची दोन्ही मुलं मारली गेली, त्याच्याबद्दल शोक करतात आणि स्वतःच्या अंगावरती चाबूक मारून घेतात. त्यांची ती सगळी रॅली चालते वगैरे. पाकिस्तानाची मोठी गंमत आहे. पाकिस्तान हा खरं म्हणजे सुन्नी बहुल देश आहे. तर तिथे शिया आहेत. शिया तिथे जवळजवळ 15% तरी शिया आहेत आणि ते या मिरवणुका काढतात. त्या मिरवणुकांवरती सुन्नी लोकं हल्ले करतात, दंगे होतात. ते तर सगळं चालतं. पण यावेळेला काय होणार आहे, की सुन्नी लोकांना सुद्धा स्वतःला फटके मारून घ्यायला लागणार आहे. कारण परिस्थिती आता अशी ओढवलेली आहे, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी सिंधू जलसमझोता जो होता, सिंधू पाणी वाटप करार, ज्याला इंडस वॉटर ट्रीटी म्हणतात, तो रद्द करून टाकला. त्यांनी सांगितलं तो स्थगित झालाय. आता आम्ही त्या कराराप्रमाणे तुम्हाला पाणी देण्यास बांधील नाही. टेरर और टॉक एक साथ नहीं हो सकते। टेरर और ट्रेड एक साथ नहीं चल सकते और पानी और खून भी एक साथ नहीं बह सकता। आणि आता त्याचे परिणाम जाणवायला लागलेत. आता उन्हाळा कडक आहे. यावेळेला पावसाळा मुळातच उशिरा सुरू झालेला आहे. पाकिस्तानामध्ये अभूतपूर्व जलसंकट निर्माण झालेलं आहे. त्यामुळे शिया असो की सुन्नी, सगळ्यांना पोटावरती फटके मारून घ्यायची पाळी आली आहे. कारण पाकिस्तानची 90% शेती ही आपण पाठवलेल्या पाण्यावरती असते. काय असतं पाकिस्तानचा जर तुम्ही भूगोल बघितलात, तर 5 नद्या भारतातनं एकत्र होऊन त्या सगळ्या सिंधूमध्ये विलीन होतात आणि सिंधू नदी पाकिस्तानामधली सर्वात मोठी नदी मानली जाते. आणि त्या नदीच्या पाण्यावरती संपूर्ण पंजाब आणि संपूर्ण सिंध इथे शेती होते. आता पूर्वी काय होतं, की पूर्वी पंजाब हा एकच प्रांत होता. सिंध भारताचाच भाग होता. त्यामुळे त्याच्यात काही भांडणाचं कारण नव्हतं. पण जसं 47 साली पार्टिशन झालं, तसं पाकिस्तानने रडारड करायला सुरुवात केली, की भारताने जर या नद्यांवरती धरणं बांधली, तर आम्हाला पाणी मिळणार नाही आणि आम्ही भुके मरू, तहानेने मरू. तहानेने आधी मरतील आणि मग पाणी नाही मिळालं, की धान्य उगवणार नाही. धान्य उगवलं नाही, की भुकेने मरतील. अशी रडारड केली आणि पाकिस्तानवरती अत्यंत प्रेम असणारे आपले गुलाबी चाचा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1960 साली पाकिस्तानबरोबर करार केला. पाकिस्तानचे लियाकत अली म्हणून तेव्हा पंतप्रधान होते. त्या लियाकत अलींबरोबर त्यांनी करार केला. त्याला सिंधू पाणी वाटप करार असं म्हणतात. आणि तो करार अशा प्रकारे केलेला आहे, की जवळ सगळंच पाणी त्यांनी पाकिस्तानला देऊन टाकलं. उत्तरेकडच्या ज्या 3 नद्या आहेत, म्हणजे सिंधू आहे, झेलम आहे, आणखीन वरच्या नद्या, या 3 नद्यांचं पाणी त्यांना आणि चिनाब, या 3 नद्यांचं पाणी त्यांना द्यायचं आणि दक्षिणेकडच्या ज्या रावी, सतलज आणखीन एक नदी आहे, त्यांचं पाणी हे भारताने वापरायचं. म्हणजे त्यांचं 80% पाणी भारताने वापरायचं, 20% पाकिस्तानला द्यायचं आणि सिंधूचं पाणी म्हणजे सर्वात प्रचंड पाणी जे आहे ते सिंधूचं. सिंधू, झेलम आणि चिनाब या 3 नद्यांचं पाणी 80% पाकिस्तानला द्यायचं. असा वेडगळ करार त्यांनी केला. बरं, या करारामध्ये रद्द करण्याचं कलमच घातलेलं नाहीये. म्हणजे हा करार पाकिस्तानकरता केला, असंच या कराराबद्दल म्हणायला पाहिजे. गुलाबी चाचाचं पाकिस्तान प्रेम इतकं जास्त होतं, की उतूच चाललं होतं ते. आणखीन एक गंमत सांगतो तुम्हाला, ते कोणी तुम्हाला सांगणार नाही. आता भारताने पाणी वापरलं नाही, म्हणजे सगळं पाकिस्तानात जाणार. त्या पाण्याचं करायचं काय? तर त्याच्याकरता कालवे बांधायला लागतात, धरणं बांधायला लागतात. पाकिस्तानकडे भिकाऱ्यांकडे पैसेच नव्हते. त्यामुळे हे सगळं करण्याकरता पैसे पुन्हा चाचा नेहरूंनी पाकिस्तानला दिले. म्हणजे किती लुच्चपणा करावा, किती देशाच्या विरुद्ध वागावं, की तुमच्या शत्रूला, बरं पाकिस्तान 48 साली शत्रू हे नक्की झालं होतं, कारण त्यांनी हल्लाच केला होता आपल्यावरती. पण 1960 साली चाचा नेहरू कराचीला गेले. बरं, तो करार करायला सुद्धा तो भिकारी लियाकत अली भारतात आला नाही. चाचा नेहरू कराचीला गेले आणि त्यांना जाऊन उदक सोडून आले भारताच्या सगळ्या पाण्यावरती.
आणि करार आपला चाललाय. पाकिस्तानला पैसे दिले, त्या पैशातनं त्यांनी कालवे काढले, सुजलाम सुफलाम धरती करून टाकली आणि त्यावेळेला पंजाबची सगळी जी सुपीक भूमी होती, ती सगळी पाकिस्तानमध्ये गेली होती. आपल्याकडे मुळी सुपीक भूमी नव्हती, पाणी नव्हतं, धरणं नव्हती, काही नव्हतं. म्हणून भाकरानंगल धरण बांधायला लागलं. कारण पंजाबला पाणी देणार कसं? सतलजवरती जे भाकरानंगल धरण बांधलं, ते त्याकरता आपल्याला बांधायला लागलं आणि हळू आपण त्या अन्न संकटातनं वर जाऊ. त्यावेळेला पाकिस्तानचा रुपया भारतापेक्षा जास्त किमतीचा होता. कारण त्यांच्याकडे सगळी सुपीक जमीन होती. बरं जे रिफ्युजीज जो होते त्यांनी हिंदू तिथनं हाकलून दिले आणि भारतातनं मुसलमान हाकललेच नाहीत. त्यामुळे त्यांनी सगळी माणसं कमी केली. मुसलमान भारतातनं थोडेसे आले, फार आलेच नाहीत भारत. ते आले त्यांना सुद्धा मुहाजीर म्हणून त्यांनी झोपडपट्टीतच ठेवलंय. आजतागायत मुहाजीर लोकांना त्यांनी नागरिकत्व दिलेलं नाहीये पाकिस्तानमध्ये. हा सगळा प्रकार तर झालाच. पण त्याच्याशिवाय त्यांच्याकडे सगळी सुपीक भूमी आणि आपल्याकडे काही नाही. गुलाबी चाच्याचं हसणं आणि कबुतरं एवढंच आपल्याकडे राहिलं. आणि वर्षानुवर्ष हा प्रकार चाललाय हो. आपण कधीही धरण बांधायला म्हटलं, की तिकडनं ते यायचे, की तुम्ही धरण बांधायचं नाही. तुम्ही धरण बांधलं की आम्हाला पाणी कमी होईल. अहो, रावी नदीचं पाणी आपण सगळं वापरावं असं ठरलेलं असताना सुद्धा त्याच्यावर सुद्धा काही धरण बांधायचं नाही. चिनाबवर धरण बांधायचं नाही. कशावर काही करायचं नाही. एक धरण बांधायला घेतलं की तिकडनं ते बॉम्ब करायचे. हा प्रकार सदैव चालू होता आणि आपणच करार केला होता. बरं पाकिस्तानची 3 युद्ध झाली. पाकिस्ताननी ते तिन्ही युद्ध त्यांनी आपल्यावर आक्रमणं केली आहेत. कारगिल झालं, संसदेवर हल्ला झाला, मुंबईचा 26/11 हल्ला झाला. तरी हा करार मात्र अबाधित. जगात डंका पिटून सांगायचो आपण, की आम्ही हा करार कधी मोडला नाही. लाजा वाटल्या पाहिजे असं सांगताना. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुलाबी चाचा ह्याच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. पहलगामचा जेव्हा हल्ला झाला गेल्या वर्षी एप्रिलमध्ये, तेव्हा नरेंद्र मोदींनी सांगितलं, इथपासनं पाणी देणं बंद. सिंधू वाटप कराराला आम्ही बांधील नाही. तो आम्ही कॅन्सल केलेला आहे. तो आम्ही बासनात बांधून ठेवून दिलेला आहे. आम्ही त्याप्रमाणे वागण्यास बांधील नाही आणि आता त्याचे परिणाम जाणवायला लागले. बरं हे इतके दिवस का केलं नव्हतं? तर मोदी सरकार तोपर्यंत आपल्या इथं व्यवस्था करत होतं, की पाणी अडवलं तर ते आपल्या इथे जिरवायला हवं ना. त्याकरता भूमिगत कालवे खणायला लागले. त्यांनी चिनाबच्या जवळ भूमिगत कालवा खणून ते पाणी आता खाली राजस्थानपर्यंत नेण्याची आपण सोय केलेली आहे. आता जो बगलिहार नावाचा धरण बांधलंय चिनाबवरती, त्या चिनाबच्या धरणामध्ये पाणी अडवायचं, पाणी घ्यायचं आणि भारताच्या काश्मीर, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, थोडंफार उत्तर प्रदेश या सगळ्यांना सुजलाम सुफलाम करून सोडायचं. पाकिस्तानचे लोकं मेले तर फारच चांगलं. पाणी नाही म्हणजे मरायचेच आहेत ते. पण मुलं पैदा करून ठेवलीत प्रचंड 25 कोटी, 27 कोटी लोकसंख्या करून ठेवली आहे. खायला काय घालणार? ॲटम बॉम्ब आहे त्यांच्याकडे. घाला घशात ॲटम बॉम्ब आणि जगा त्या ॲटम बॉम्बवरती. बरं मग त्याच्यानंतर पाकिस्तानचे जे संरक्षण मंत्री आहेत ना ख्वाजा आसिफ, त्यांनी सांगायला सुरुवात केली, की भारताने जर असं केलं तर आम्ही भारताशी युद्ध करू. अरे युद्ध कसले करता? ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाहीये. एक ऑपरेशन सिंदूर झालं तर मरायची पाळी आली. शहबाज शरीफने सांगितलं की ट्रम्प होता म्हणून मी वाचलो. 60 वेळा ट्रम्पकडे जाऊन त्यांनी ट्रम्पची माफी मागितली, की भारताला सांगा हल्ला थांबवा नाही तर आमची परिस्थिती फार गंभीर आहे. हे असलं पोलचट राष्ट्र आहे ते. लढतायत कसले ते? त्यांना फक्त बलूच ज्या मुलीबाई आहेत त्यांच्याशी लढाई करता येते. खैबर पख्तूनख्वामधले किंवा अफगाणिस्तानमधले जे गरीब नागरिक आहेत, नागरिक, सैनिक नाहीत, त्यांच्याशी लढाई करता येते. हे असलं पोलचट सैन्य आहे. त्यामुळे त्यांची आता अवस्था अतिशय गंभीर आहे. आता पाणी थांबतंय. लाहोर हे त्यांचं अगदी मानाचं शहर बरं का. लाहोर शहरात खरं म्हणजे हिंदू आणि शिखांची संख्या मुसलमानांपेक्षा जास्त होती. त्यामुळे लाहोर खरं म्हणजे भारताला मिळायला पाहिजे होतं. पण त्या नालायक रॅडक्लिफ म्हणून जो ब्रिटिशर त्यांनी आणून ठेवला होता, त्यांनी लाहोर मुसलमानांना दिलं आणि माउंटबॅटन जो नेहरूचा खास मित्र, नेहरूच्या मैत्रिणीचा नवरा, त्यांनी नेहरूंना सांगितलं, की तुम्हाला कलकत्ता नाही का दिलं? म्हणून लाहोर त्यांना द्या आणि हे बोलसट द्या त्यांना, द्या त्यांना म्हणत राहिले. त्यामुळे लाहोर गेलं. लाहोर जे आहे ना त्याला पाणी मिळतं रावी नदीवरनं. लाहोर हे रावी नदीवर वसलेलं आहे. रावी आत्ताच कोरडी पडली आहे. आता लाहोरला पाणी पिण्याचे वांदे सुरू झालेले आहेत. आता फार धमाल येणार आहे. बरं इतकंच पुरेसं नाही झालं. अफगाणिस्तानमधल्या तालिबाननी सांगितलं, की सिंधूला अटक नदी जी मिळते आणि काबूल नदी जी सिंधूला मिळते, त्याच्यावर त्यांनी धरण बांधायचं ठरवलंय. म्हणजे तिथनं सुद्धा सिंधूत पाणी यायचं नाही. पाकिस्तानचा परममित्र चीन, त्यांनी तर सिंधूच्या उगमापाशीच 2 धरणं बांधून ठेवली. त्यामुळे सिंधूचं पाणी कमीच झालेलं आहे. भारत पाणी देणार नाही, चीन पाणी देऊ शकत नाही. पाकिस्तानने चीनची मनधरणी केली, की तुम्ही भारतावरती असंच करा आणि ब्रह्मपुत्रेवर धरण बांधा. चीन ब्रह्मपुत्रेवर धरण बांधतोच आहे. पण गंमत काय माहिती आहे का तुम्हाला? ब्रह्मपुत्रेचा प्रवाह आधी सगळा पूर्वेकडे जातो आणि मग एका ठिकाणी तो दक्षिणेला वळून तो भारतात येतो. ब्रह्मपुत्रेतला मेन पावसाचा भाग त्या बाजूला नाहीये, तिबेटच्या बाजूला.
पावसाचा भाग भारतात आल्यावर आहे. त्यामुळे चीननी धरण बांधलं तरी काही फरक पडत नाही. मुख्य ब्रह्मपुत्रेचं पाणी भारतातच निर्माण होतं. त्यामुळे आपल्याला त्याची काही काळजी नाही आहे. पाकिस्तान मात्र याच्यामध्ये होरपळून मरणार आहे. पाणी नाही, त्यामुळे पाकिस्तानची परिस्थिती अत्यंत गंभीर होणार आहे. आणि हे कमी पडावं म्हणून मुनीर जो आहे त्यांचा मौलाना मुनीर, तो नवीन पाकिस्तानी जनतेवरती अत्याचार करतोय. पीओकेमध्ये सध्या गोळ्या घालतायत. ते निदर्शनं शांततापूर्ण होती. ते नागरिकांना गोळ्या घातल्या, स्वतःच्याच नागरिकांना गोळ्या घातल्या. ते म्हणतायत आम्हाला भारतात जायचं, आम्हाला तुमच्याकडे राहायचं नाही. कारण पीओकेमध्ये सगळं पाणी आणि वीज निर्माण होते आणि त्यांना ते काही देत नाहीत. ती वीज सगळी पाकिस्तानात जाते आणि पीओकेवाल्यांना काही मिळत नाही. त्यामुळे त्यांचं भांडण चालू आहे. बलुचिस्तानची वेगळी भांडणं चालू आहेत. बलुचिस्तानला ते म्हणतात की आम्ही तुम्हाला अमुक दिलं, तमुक दिलं. बलुचिस्तानचे लोकं म्हणले तुम्ही आमच्या इथलं गॅस घेऊन जाता, आमच्या इथले मिनरल्स घेऊन जाता आणि आम्हाला काहीच देत नाही. म्हणून तिथे त्यांची एक लीडर आहे महारंग बलूच, तरुण आहे ती, म्हणजे तिसीची आहे. त्या महारंग बलूच ती डॉक्टर झालेली बरं का. तिच्या वडिलांना पाकिस्तान सैन्याने उचलून पळवून नेलं. म्हणून तिने आंदोलनं केली. ती लहान असताना आंदोलनं करते आणि आता तिच्या आंदोलनं इतकी वाढली आहेत की बलुचिस्तानामध्ये लोकं पेटून उठलेली आहेत. म्हणून पाकिस्तानी कोर्टाने महारंग बलूचला जन्मठेपेची शिक्षा दिली. तिशीच्या आतल्या मुलीला जन्मठेप दिली म्हणजे मेलीच ना ती, तिचं काहीच व्हायचं नाही. त्यामुळे तिथे प्रचंड दंगे सुरू झालेत. काहीच दिवसात आपल्याला दिसेल की बलुचिस्तान स्वतंत्र होईल. खैबर पख्तूनख्वा तिथे टीटीपीवाल्यांनी दंगल सुरू केली आहे. तिथेही दंगे सुरू झालेत आणि पीओके आता मोकळंच होत आहे. त्यामुळे पाकिस्तानला खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही आणि दंगेखोर जमाव सगळा आहे. त्यामुळे लवकरच पाकिस्तानची शक्ल पडतील याच्यात मला तरी काही वेगळं वाटत नाही. मला खात्रीच आहे त्याची. आणि इराणकडनंही त्यांना लाथा बसलेल्या आहेत. इराणनी युद्धामध्ये सांगितलं ना की 300 अब्जाची नुकसान भरपाई अमेरिकेने द्यावी. लगेच हे पोचले कटोरी घेऊन. 300 अब्ज म्हटले 10% आम्हाला द्या म्हणून. इराणने त्यांना लाथ मारून हाकलून दिलं की तुमचा याच्याशी काही संबंधच नाही. ही डील कतारने केली. आम्ही आणि कतार आणि अमेरिका बघून घेऊ. डील अजून झालेली नाही आहे. अजून भांडणं चालूच आहेत. पाकिस्तानचे लोकं काही कारण नसताना स्वित्झर्लंडला गेले होते. तिथे त्यांना कोणी विचारलं नाही. ट्रम्पने विचारलं नाही, पाकिस्तानने विचारलं नाही, रुबियोने विचारलं नाही आणि अमेरिकेचे जे डी व्हॅन्स आले होते त्यांनीही विचारलं नाही. सगळीकडे लाथा खाऊन ते परत आलेले आहेत. आणि आता परिस्थिती अशी आहे की मुनीर आता लपून बसलाय, कारण बातम्या अशा आहेत मोसाद आणि रॉ त्याला मारून टाकणार आहे. त्यामुळे तो बाहेरच येत नाहीये. लवकरच तुम्ही बघाल की हे पाकिस्तान नावाचा देश जगाच्या नकाशावर उरणार नाही. एक बारकसं पंजाब राहील, पश्चिम पंजाब, बाकी तिथे काही राहणार नाही. बघा तुम्ही काय होतं ते. तो चांगला दिवस लवकरच येऊ अशी अपेक्षा करून मी हा व्हिडिओ थांबवतो. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्र आणि परिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ देत. त्या कमेंट्सनी आम्हाला नवनवीन व्हिडिओ करण्याबद्दल उत्साह मिळतो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.